अमेरिका, लंडन, USA, इंडिया, नागपूर आणि पुणे कितीतरी शाखा आहेत त्यांच्या. तांब्या आणि पितळाची भांडी बघून तर अगदी घरी आल्यासारखं फील येतोय. पुण्यातील पाककलेचा वारसा जपणारी जागा म्हणजे विष्णूजी की रसोई. आत एंटर केला तुम्हाला काउंटर दिसेल आणि काउंटरवरती तुम्हाला कूपन घ्यायचं आहे आणि त्यांचं सकाळचं टायमिंग सुरू होतं 12:30 म्हणजे 12:30 ते 3 वाजेपर्यंत. 12:30 ते 3 वाजेपर्यंत तुम्हाला 350ला एक डिश भेटेल म्हणजे थाळी, बरोबर ना? आणि संध्याकाळचा टायमिंग आहे 7:30 ते 10:30 आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला 450 पर थाळी चार्जेस मिळतील. काका तो कूपन द्या त्या थाळीचा. हा तो कूपन असणार आणि आता तो मी एन्जॉय करणार आहे. आत आला इतकं प्रसन्न आणि मोकळं वातावरण आहे आणि सुरुवातीलाच तुम्हाला एक काउंटर दिसेल. ते काउंटर आहे स्टार्टर्सचं, कारण जेवणाआधी स्टार्टर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बघूयात काय बनवताय दादा तुम्ही. वाह मस्त. आपण आता आत जाऊयात. त्यांची खासियत आहे बुफे सिस्टम. बुफे सिस्टम म्हणजे तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ तुम्हाला खायला मिळणार आहे. तर इथे त्यांच्या विविध पदार्थाच्या चटण्या आहेत, म्हणजे जवसाची चटणी आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, ज्या अगदी घराचा फील देतात. ठेचा सुद्धा आहे बरं का. आणि आता आपण त्यांची मेन रेसिपी जी आता आहे ते म्हणजे आमरस ते ट्राय करूयात. उन्हाळ्यात थंड थंड आमरस. विष्णूजी की रसोई म्हटलं तर तो अरोमा वाह. फुलका रोटी काउंटर सुद्धा आहे आणि महाराष्ट्र म्हटलं तर पुरणपोळी येतेच. या बुफे सिस्टम मध्ये तुम्हाला पुरणपोळी सुद्धा खायला मिळणार आहे, पण त्यासाठी थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागते, कारण महंगा खाना अच्छा होता है ऐसा नहीं और अच्छा खाना महंगा होता है ऐसा नहीं. विष्णूजी की रसोई म्हटलं तर देसी खाना देसी स्टाईल आणि देसी स्टाईल वरण भाताशिवाय थोडी मागे राहणार आहे. इथे आहे वरण भात काउंटर. सगळ्यात स्पेशल डिझर्ट ते म्हणजे पान आणि विष्णूजी की रसोईमध्ये तुम्हाला त्याचा देखील आस्वाद घ्यायला मिळणार आहे. खरा हसू गालावर आणि अस्सल चव जिभेवर. अगदी या ओळींसारखंच आजचा स्पेशल डिश होतं. तर तुम्ही सुद्धा आवर्जून विष्णूजी की रसोई या स्पेशल रेस्टॉरंटला भेट द्या.